हरिचंद्र अँड कंपनी गोरसई ए, विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास्ट. गोरसई संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम शतरक्षण स्वीकारतो. आमंत्रित केले जातं खास करून या ठिकाणी कारविली संघाला फलंदाजीसाठी. तर चला प्लीज आपण लगेच सामन्याला सुरुवात करूया. पंचांना विनंती आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हम देखने जा रहे बिग मैच, एक कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला, कांटों की टक्कर. बिग मैच आर्यन 11 कारिवली विपक्ष हरिचंद्र कंपनी गोरसई ए, दोन संघांमध्ये रंगतोय या स्पर्धेतला हा सामना. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली आहे. आर्यन 11 कारिवली या संघाची प्रतीक आणि अक्षय. सुस्वागतम सुस्वागतम मित्र, या ठिकाणी शुभ आगमन झाले. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे करता धरता मान्य श्री निलेश हरिचंद्र चौधरी साहेब, या स्पर्धेचे वन मॅन शो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी शुभ आगमन होतं आहे ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित असं व्यक्तिमत्व, बिल्डर लॉबीतील एक नामांकित उद्योजक शंकरजी पवार, बंजारा समाज ऑल इंडिया अध्यक्ष शंकरजी पवार साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्याचबरोबर राठोड साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या सर्व मान्यवर मंडळींचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. क्रिकेटचा फेस्टिवल पाहतो, क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो, क्रिकेटचा बिग शो पाहतो, क्रिकेटचा महासंग्राम पाहतो, क्रिकेटचं जुनून पाहतो, क्रिकेटचं जल्लोष पाहतो, क्रिकेटची जत्रा पाहतोय. मान्य श्री निलेश हरिचंद्र चौधरी साहेब यांच्या माध्यमात आपण पाहतोय क्रिकेटचा बिग बिग इव्हेंट. ऑल इंडिया बंजारा समाज प्रेसिडेंट आदरणीय राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अँड बॅक टू नावनी क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या बिनबाद 2. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोल्यावर पंचरकडे गाठ घेतो. लेफ्ट हँड ओव्हरचा मारा. या ठिकाणी मात्र एक डिफेन्सिव्ह फटका. हलक्यात बॅटनं फक्त चेंडूला थोडंसं पुश केलं जातं, सन्मान केला जातो चेंडूचा. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना स्वर्गीय हरिचंद्र कंपनी गोरसई ए विपक्ष आर्यन 11 कारिवली, या दोन संघामधून रंगतोय एक जबरदस्त सामना.
अक्रॉस द लाईन थोडंसं चेंडूला स्वीप केलं, चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय, चौकार येतोय, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. या चौकाने संघ धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती बिनबाद 6. षटक क्रमांक पहिलं धर्मराजा चषक 2021 या स्पर्धेचं मित्र आपण आगास पाहतोय. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे कर्ता धर्ता आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे वन मॅन शो मान्य श्री निलेश हरिश्चंद्र चौधरी यांची देण आपण पाहतोय. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका, दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका, चेंडू सीमारच्या बाहेर जातो, चौकार येतो, चौकार संघ धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 6. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर ऑनचा फटका आपण पाहतो. चेंडू डीप मिडॉनला येतो, आउटफील्डमध्ये चांगले क्षेत्रक्षण मिळेल, फक्त आणि फक्त 1 धाव. सन्मान्य व्यासपीठावर काही मान्यवर मंडळी आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाली आहे. या मान्यवर मंडळीमध्ये आपण नामांकित उद्योजक आणि मित्र आपण जे सागर कॉम्प्लेक्स पाहतोय त्या कॉम्प्लेक्सचे मालक आहेत आणि त्याचबरोबर ऑल इंडिया बंजारा समाज प्रेसिडेंट, ऑल इंडिया बंजारा समाजचे प्रेसिडेंट आहेत मान्य श्री शंकरजी पवार साहेब आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समेत राठोड साहेब आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मान्य श्री निलेश हरिश्चंद्र चौधरी यांच्या माध्यमातून या दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात, खराब सुरुवात, निगेटिव्ह सुरुवात, साजेशी धावपळ संख्या धावपळकावर दिसत नाही. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 8. मात्र एक ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतो, कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाही आहे. सॉरी मला वाटतं एक फलंदाज बाद झालेला आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. एक बिग मॅच आपण पाहतो, कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटो की टक्कर, 2 विकेटों में जबरदस्त दुमशान. हरिश्चंद्र कंपनी कोर्स ए विपक्ष आर्यन 11 कारिवली. बिन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास्ट. नाणेफेक जिंकल्यानंतर हरिश्चंद्र अँड कंपनी गोरसई ए हा संघ प्रथम शतरक्षण स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं आर्यन 11 कारिवली संघाला फलंदाजीसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात, निगेटिव्ह सुरुवात, खराब सुरुवात, धावसंख्या 1/8. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे, वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. गोलंदाजी दुसरा सांभाळतोय पवन. तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाड़ी पवन, हालांकि देखते हैं इस मैच में कैसे परफॉर्मन्स करते हैं पवन. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका म्हणता येणार नाही आहे. स्पंज केलं होतं चेंडूला, चेंडू आउटफील्डमधून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट कलेक्ट केला जातो डीपमधून. डीप कव्हरला जाणार चेंडू आउटफील्डमधून अतिशय प्रथम उत्कृष्टरित्या कलेक्ट केला जातो आहे. महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतो आहे. अक्षय याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. हरल्यानंतर अर्णव 11 कारिवली हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो, पहिला चेंडू ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न, चेंडू डीपला जातोय. आउटफील्डमधून आपण पाहिलं होतं अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद होतो न्यू बॅट्समन महेश. एक संघातील सर्वात सिनियर प्लेयर आहे महेश.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पवन. चेंडूला बिग घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडूला बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो. डीपला जाणार चेंडू आउटफील्डमध्ये कलेक्ट केला जातो. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने संख्या धावसंख्येकडे पुढे शकते. धावसंख्या होती ती 9. षटक क्रमांक दुसरं पाहतो. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 9. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो. चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतो. चौकाराची संख्या धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होते ती 13. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पवन. चेंडूला पुलचा फटका आपण पाहतो. चेंडू हवेमध्ये शतरक्षकाली अप्रतिम झेल केला जातो. बॉल जॅच कॅच फटका फसतोय. प्लेसमेंट चांगलं होतं. शॉर्ट सिलेक्शन चांगलं नव्हतं. चेंडू मिड विकेटला जातोय. आउटफील्ड आपण पाहिलं होतं. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. महत्त्वाचा फलंदाज महेश भोळा या ठिकाणी बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन सचिन येतोय. एक संघातील सर्वात विस्फोट असा फलंदाज सचिन सध्या नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती फलंदाज जतीन याला. षटक क्रमांक दुसरा आपण पगडी पदावर. धावसंख्या आहे ती 13. चेंडूला सुंदर ऑनचा फटका आपण पाहतो. चेंडू आउटफील्डमध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न. निश्चितच धाव घेतली जात नाही आहे. फक्त एक धाव समाधान मानावं लागतं. धावसंख्या इकडे पुढे धावसंख्या होती 14. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर आहे. विलास स्मृती वडवली बी विपक्ष MCC वडवली या दोन संघांमधून पुढील सामना असेल. या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघाने चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच लगेच आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अगेन्स्ट गोलंदाज पवन. आता मात्र ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते. कमांतर धावणे संघात धावसंख्या एकदम पुढे सकते. धावसंख्या होते ती 15. 15 रन लॉस ऑफ 3 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघात धावसंख्या ती 15. 2 बाद 15. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगड घेण्याचा प्रयत्न. टाईम व्यवस्थित साधता आला. मिस टाईम फटका आपण पाहतो. झेल सुटतो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. क्रिकेटमधून झेलला फार महत्त्वाचं स्थान असतं मित्रो. घ्या कॅच जिंका मॅच असं समीकरण नेहमीच क्रिकेटमध्ये आपण पाहत असतोय. कॅच विन द मॅच. धावसंख्या 16. प्रतिशत आपण विचार केला तर 8 धावांची सरासरी आहे.
तिसरी ओव्हर घेऊन येतोय बॉलर बॉलिंग मार्कवर मयूर कंटिन्यू बॉलिंग करताना दिसतोय. पहिल्या ओव्हर ज्यांनी टाकली होती 8 रन खर्च केले होत्या पहिल्या ओव्हरमध्ये मयूर याने. तोच मयूर पुन्हा कंटिन्यू तिसरी ओव्हर घेऊन येतोय. समोर बॅट्समन आपण बघतोय जतीन. हो चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने फडलेस शॉट बॉल बाउंडच्या बाहेर 6 रनसाठी षटकार. अतिशय चांगला फटका आपण बघू शकतोय. बॉल सरळ बाउंडच्या बाहेर 6 रनसाठी षटकार. पहिल्याच बॉलवर षटकारांनी स्वागत केलेलं आहे मयूर याचं आणि टीमचं टोटल पोचवलेलं आहे 22 वर. 22 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. हॅलो चौथी मॅच आहे आजच्या दिवसातली. पहिल्या फेरीतली ही चौथी मॅच असेल. याच्यानंतर दुसऱ्या फेरीतल्या मॅच. तर मित्र आपण जाऊया थोडंसं व्यासपीठावर मंचावर. या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी आज उपस्थित झाली आहे. मान्यवर मंडळीमध्ये ऑल इंडिया बंजारा समाजाचे प्रेसिडेंट मान्य श्री शंकरजी पवार साहेब आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. सागर कॉम्प्लेक्सचे प्रोप्रायटर मालक आहेत आणि भिवंडीतील नव्हे तर पूर्ण भारतातील एक नामांकित असं व्यक्तिमत्व आहे. बिल्डर लॉबीतील नामांकित उद्योजक आहेत. आपल्या देशातील शंकर पवार साहेब यांचा ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे करता धरता, या स्पर्धेचे वन मॅन शो मान्य श्री निलेश हरिचंद्र चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. एक नामांकित उद्योजक आणि ऑल इंडिया बंजारा समाजचे प्रेसिडेंट आहेत शंकर पवार साहेब. सागर कॉम्प्लेक्स आपण पाहिलं ओवली गावाचं डेव्हलप ज्यांच्या माध्यमातून झालं ते शंकर पवार या व्यासपीठावर मंचावर आणि त्यांच्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलातील एक चांगलं व्यक्तिमत्व वसंत राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेचे वन मॅन शो निलेश हरिचंद्र चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जातं. मान्य श्री वसंत राठोड साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रेमाची शाळ आणि एक जिव्हाळ्याची भेटवस्तू त्यांना दिली जाते. नेहमीच्या स्पर्धेची आठवण राहील. धन्यवाद. आपण आलात. आमचा आनंद आपण द्विगुणित केल्याबद्दल पुनश्च मी आयोजकांच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार प्रकट करतो आहे. तर पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. O2 कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोहन भोईर. धावसंख्या धावपलकावर 25. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्कवर मयूर. ब्लाइंड स्ट्रोक खेलने का प्रयत्न, कहीं पे नहीं गए और कहीं पे निशाना. अंधेरे में तीर चलाने की कोशिश. फाइन डिलीवरी, स्विंग एंड मिस. धाव संख्या कायम आहे धावपलकावर 25. पुन्हा एकदा मयूर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. तिसरे षटक हे मार्गस्थ. जतीनसाठी हा चेंडू होता. पंचांचा इशारा येते व्हाईट बॉल. पंच शानू कुरेशी. गुड डिसिजन. मिळेल 1 धाव. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 26. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अर्णव एंटरप्राइजेस कारिवली या संघाचे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते गोलंदाज मयूर. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अतिशय चांगला चेंडू. गुड डिलिव्हरी. बघूया मात्र एक्झॅक्टली तिथे काय घडलंय ते. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 26. 3 बाद 26. अजून 2 षटकं शिल्लक आहेत आणि चांगला चॅलेंज, चांगलं आव्हान ठेवायचं असेल अर्णव एंटरप्राइजेस कारिवली या संघाला तर धावांचा वेग वाढवावा लागेल.
कारण खेळपट्टीवर जी जोडी आहे ती जतीन आणि सचिन 3 फलंदाज आज झटपट बाद झाले. अक्षय, प्रतीक आणि महेश हे 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा मित्रांनो पाहतोय. वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली आयोजित धर्मराजा चषक 2021 या स्पर्धेचे मेन ऑर्गनायझर मुख्य आयोजक निलेश चौधरी साहेब यांच्या वतीनं हा शो ठेवण्यात आलेला आहे. क्रिकेट फेस्टिवल पाहतोय. दैदिप्यमान सोहळा या मैदानावर बघायला मिळते. सलग आजचा 3रा दिवस. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ड्रिंक्स इंटरवल, स्ट्रॅटर्जिक टाइम आउट 1 मिनिटाचा. यस, निश्चितच अतिशय जबरदस्त क्रिकेटचं आयोजन आपण बघतोय. वरालदेवी स्पोर्ट्स ताडाळी यांचं हे आयोजन धर्मराजा चषक 2021चं हे देखणं आयोजन माननीय श्री निलेशजी चौधरी यांचं हे एक अतिशय चांगलं आयोजन आपण बघतोय. आणि खरोखरच वन मॅन शो जबरदस्त कामगिरी करताना दिसतात निलेशजी चौधरी. पुढील जी मॅच आहे ती MCC वडवली वर्सेस विलास मोती वडवली या 2 टीममध्ये असेल. दोन्ही टीमचा कॅप्टन. ही ओव्हर संपल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण टॉसमध्ये यायचं आहे. निश्चितच यानंतर बिग फाईट मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. जबरदस्त संघर्ष बघायला मिळेल बॅट आणि बॉलचा. विलास मूर्ती वडवली B आणि सामना रंगणार आहे. निश्चितच MCC कासार वडवली या 2 संघांमध्ये. चार ओव्हरची समाप्तीनंतर स्कोर आपण बघितला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर आहे 26 रन. 9पेक्षा थोडासा कमी सरासरीने वाटचाल करताना दिसतोय. या ठिकाणी बॅटिंग करत असताना पंकज येते 4थे षटक घेऊन. सामना करण्यासाठी सज्ज होणारे फलंदाज सचिन. खेळते वैयक्तिक 8 धावांवर. फक्त 5 धावांवर खेळते जतीन. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची चेंडूची गती ओळखता आलेली नाही. अतिशय चांगला चेंडू होता. साप चकित केलेल्या फलंदाजाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे. स्थगित आहे धावफलकावर. थांबलेली आहे धावसंख्या 26. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. प्रेक्षकांना रंगतदार सामना बघायला मिळेल. दाट शक्यता आहे रंगतदार सामना होण्याची. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पंकज. चेंडूला आडव्या बॅटने खेळलेले आहे. चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. स्क्वेअर लेग डीपमधून क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मिसअंडरस्टँडिंग. फलंदाज धावचित बाद. बघितलं पण 1 रन पूर्ण केली होती. दुसऱ्या रनचा प्रयत्न होता आणि दुसऱ्या रन काढत असताना हा विकेट जातोय. 4था विकेट जातोय. या ठिकाणी आपण बघतोय कारिवडे टीमचा. धावसंख्या धावफलकावर 27. या धावसंख्येवर तब्बल 4 फलंदाज बाद झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये पप्या येतोय. पप्या खारीक. षटकारांसाठी खास माहीर असलेला फलंदाज आहे. मात्र खूप अपेक्षा असतील अर्णव एंटरप्राइजेस कारिवली या संघाला. गोलंदाज पंकज बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र बघूया. स्ट्रेट फटका खेळला. डाऊन दी ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर. मॅग्नेटिक. काय जबरदस्त पिक केलं होतं या बॉलला. बघितलं थोडासा स्लॉटमध्ये बॉल होता. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड खेळतोय. सरळ VIP डाईसला सलामी देणारा हा षटकार. बॅट्समन सचिन याच्या बॅटमधून येतोय. टीमचं टोटल पोहोचतोय 33 रन. सचिन याचा हॉट फेवरेट स्ट्रोक आहे आणि जबरदस्त स्ट्रॉंग शक्तिशाली स्ट्रोक होता. अगदी स्ट्रेट फटका खेळला होता 6 धावांसाठी. धावसंख्या 33. धावफलकावर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते पंकज. सामना करण्यासाठी सज्ज झालेला फलंदाज सचिन. चेंडू ऑफिस MRA बॉल होता असं वाटलं नाही मला या शॉटमध्ये. काय जबरदस्त शॉट. परफेक्ट
टायमिंगने आणि ऑन द टॉस होता, काय जबरदस्त फ्लिक केलं, पॉवर जबरदस्त जनरेट केली या शॉटमध्ये. प्रॉपर टायमिंगने हा शॉट खेळला होता बॅट्समन सचिन. बॅक टू बॅक 2 षटकार मारतो. एक बघितला आपण लॉंग ऑनला आणि एक फटका डीप मिड विकेटला. चौफेर फटकेबाजी करताना दिसतोय सचिन. टीमचं टोटल होते 39 रन्स. सचिन ऑन फायर. आता मात्र जबरदस्त फलंदाजी वादली खेळी साकारताना आपल्या संघासाठी वादळ घोंगावतोय मैदानाच्या आतमध्ये. सचिन नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा पंकज बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करण्यासाठी सज्ज झालेला फलंदाज सचिन. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग डीपमध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल ती फक्त एकच धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 40. येस, ॲब्सोल्युटली राईट. जबरदस्त बॅटिंग करतोय सचिन. आत्तापर्यंत 3 षटकार मारतो सचिन. 40 रन टोटल झालेले आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. मी निश्चितच म्हणेन की आत्ता जो स्कोअर आहे अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे आर्यन एंटरप्राइजेस कारिवली टीमचा. निश्चितच एक समाधानकारक धावसंख्या बघायला मिळते आतापर्यंत. अर्णव एंटरप्राइजेस कारिवली संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पंकज सज्ज झालेला आहे. सामना करेल फलंदाज पप्या. चेंडू मात्र बघूया. आकाशी फटका उडवलाय चेंडूला. सॉफ्ट डिसमिसल. जोर का झटका धीरे से लगे. फलंदाज बाद. बघितलं ऑन साईडला मारायचं होतं. मोठा टॉप एज लागला होता आणि विकेट किपरच्या हातामध्ये उंच झेल गेला होता. अतिशय चांगलं जज केलं विकेट किपरने हरीश याने आणि आऊट केलं बॅट्समन पप्या खारीक. इज द आउट. गोल्डन डकवूड आउट होतोय पप्या खारीक. 40 या धावसंख्येवर तब्बल 5वा फलंदाज बाद झालेला आहे. निम्मा संघ गारद झालेला आहे. अर्णव एंटरप्राइजेस कारिवली हा संघ. 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालेला आहे आणि 40 धावा बरोबर करंट रन रेट पाहतोय आपण. 10च्या सरासरीने धावा जमा करताना अर्णव एंटरप्राइजेस कारिवली संघ. नक्कीच आपण बघतोय 10च्या सरासरीने वाटचाल करताना दिसते. याचं मेन कारण आहे सचिन याची बॅटिंग. जी अटॅकिंग बॅटिंग केलेली आहे सचिन याने, त्याच्या अटॅकिंग बॅटिंगनुसार इथपर्यंत मजल मारलेली आहे कारिवली टीमने. उर्वरित 1 ओव्हर शिल्लक आहे. जयवंतानी जर बघितलं या ओव्हरमध्ये 10 ते 15 रन्स आले तर 55 ते 56 रनचं टार्गेट, एक चांगलं टार्गेट असणं, एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी बरोबर हेमंत पाटील आपण सांगितलं. कारण या शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील त्या निश्चितच प्लस पॉईंट असतील अर्णव एंटरप्राइजेस कारिवली संघाच्या दृष्टिकोनातून. शेवटचा अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज अमोल. सामना करण्यासाठी सज्ज होणारे फलंदाज सचिन. तब्बल 22 धावांवर खेळतोय. मौलिक धावा आपल्या संघासाठी आतापर्यंत त्याने जोडलेल्या आहेत. चांगली फलंदाजी, उपयुक्त इनिंग खेळताना आपल्या संघासाठी अमोल. चेंडू सोडून दिलेला आहे. पंच शानू कुरेशी यांचा इशारा येतो. व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकला होता. भरपूर व्हाईट बॉल. गती वाढवण्याचा प्रयत्न केला बॉलरने. जास्तच बाहेर गेला बॉलला अमोल याने. पहिलाच बॉल व्हाईट. 100 रुपयाने 1 रन देतोय. स्कोअर पोचतोय 41 रन्स. पुन्हा एकदा अमोल. चेंडू आतमध्ये येणारा मात्र गुड डिसिजन. इन पॅक इन लाईन. चेंडू एक्झॅक्टली कुठून कुठे ब्रेक झाला तर लेग स्टंपच्या खूपच बाहेर वळणारा चेंडू. गुड डिसिजन. कुठल्याही प्रकारचे धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. मात्र थोडा प्रेशरमध्ये जरूर आला होता बॅट्समन. ज्यावेळेस पायाला लागला होता बॉल, जोरदार अपील झाली होती. पंचांकडे बघितलं बॅट्समनने. अमोल चेंडूला शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका अलॉंग दी कार्पेट चेंडू येते मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त मिळेल ती 1 धाव. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 42. 42. लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट ओव्हर 5th ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं 5वं अंतिम षटक आहे प्रगतीपथावर. गोलंदाज अमोल पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग ट्रॅकवर सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज मोहित. दोन्ही फायटर संघ आहेत. वेलकम वेलकम वेलकम. मान्य श्री प्रवीणजी बचवटे साहेब यांसाठी एक शुभ आगमन होतं. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व
प्रवीणजी बचुटे या मान्यवरांचं आणि शुभ आगमन होतं. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. मोहित त्याच्या बॅटमधून निघालेला जम्बो सिक्सर. जातो संकट समय धावसंख्या वेगाने भरारी घेते धावपलकर. 48 चांगला आकार येतोय. मोहित त्याच्या बॅटमधून निघालेला दणदणीत षटकार. यस ॲब्सोल्युटली राईट. आपण बघितलं स्लॉटमध्ये बॉल होता आणि ज्यावेळेस स्लॉटमध्ये बॉल मिळतो मोहित याच प्रकारे मोठा फटका खेळतो. एक क्षमता आहे मोहितमध्ये मोठे फटके खेळण्याची त्यांनी दाखवून दिलेले आहे. एक चांगला फटका सारांनी टोटल झालेला आहे 48. अमोल चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत ना. अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाजाला मात्र कुठल्याही प्रकारे चेंडूची गती ओळखता आलेली नाही. डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डोळे बंद करून तुम्ही चांगलं स्वप्न पाहू शकता, मोठा फटका खेळू शकत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकर 48. अमोल पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग मार्कवर मीडियम पेसर बॉलर. चेंडू मात्र एका हाताने वेस्ट इंडिज स्टाईलने चेंडूला भिरकावून दिलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा धमाकेदार षटकार. कपिल भाऊ फटका ज्या दिशेने बॉल आला होता बॅटवर त्याच्या डबल दिशेने आपण बघितलं स्पीडने पाठवून दिलं होतं बॅट्समन मोहित याने. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. एक हात जरूर सुटला होता मात्र हा एक जबरदस्त टायमिंग शॉट. धावसंख्या वेगाने वाढते 54. अशा प्रकारचे फटके आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. वेस्ट इंडिज कॅरेबियन देशाचे खेळाडू अशा प्रकारचे फटके लिलया खेळताना पाहतोय. मोहित त्याच्या बॅटमधून निघालेला हा दणदणीत षटकार. आज निश्चित मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या जेवणाची एक उत्तम सोय, एक रुचकर आणि स्वादिष्ट जेवण ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालं होतं. दर्शन चौगुले मी यांचं आयोजकांच्या वतीने खरोखर मनापासून कौतुक करतो आहे. आमची पंच कमिटी असेल, समालोचक असतील, त्याचबरोबर आमचे समर्थक असतील, या सर्वांची एक जेवणाची उत्तम सोय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज झालेली आहे. दर्शनजी आपलं पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार प्रकट करतो. आणि बॅक टू नाऊन क्रिकेट आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. अमोल राईट आमोर दी विकेट. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. वेगवान चेंडू होता. सुसाट भन्नाट चेंडू वेगाने चकित केलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 54. 55 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी हरिचंद्र अँड कंपनी गोरसई ए या संघाला. चला पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतो. आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला गावदेवी ओवळी संघाचा संगणक अथवा प्रतिनिधी आपण लगेच आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. आणि गावदी ओळी या संघाला यानंतर लगेच सामना खेळायचा आहे विजेत्या संघाशी. त्या अनुषंगानं गावदी ओळी संघ आपण आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे.
तर पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर मी तर धावसंख्या होती ती 54 आणि विजयाचं लक्ष आहे ते 55 धावांचं. हरिश्चंद्र अँड कंपनी गोरसे ए या संघाला विजयासाठी एक 55 धावांची आवश्यकता आहे. आणि क्रीडानगरीमध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेले मान्य श्री संतोष हेंदर चौधरी आमच्या ताडाली गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत. ह्या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. संतोषजी, आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मान्य श्री निलेश हरिश्चंद्र चौधरी यांच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. चला, अर्णव 11 कारिवली संघाला विनंती लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण धावून घ्यायचं प्लीज. विजयाचं लक्ष 55 धावांचं. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास सलामी गोलंदाज पंकज. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटकात राहतोय गोलंदाज पंकज. हरिश्चंद्र अँड कंपनी कोर्स ए या संघाची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. संकेत आणि चेतन ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. मित्र, विजयाचं लक्ष आपण पाहिलं 55 धावांचं. प्रतिषटक आपण विचार केला तर 11 धावांची सरासरी आहे. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास सलामी गोलंदाज पंकज. पंकज टू संकेत आणि पहिला चेंडू थोडासा मिस टाईम फटका. टाईम व्यवस्थित साधता आलं नव्हतं. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झालं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिल्या चेंडू पंकजाची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. विजयाचं लक्ष 55 धावांचं पहिल्या षटकाला सुरुवात आहे आणि सलामी गोलंदाज अर्णव कारिवली या संघाचा पंकज. त्या संघानं कालच्या स्पर्धेमधून निश्चित आपण पाहिले ठाकूरपडा आयोजित जी स्पर्धा होती डे नाईट स्पर्धा, त्या स्पर्धेमधून कारिवली संघानं कालच्या स्पर्धेमधून अतिशय चांगली कामगिरी केली होती. तोचा संघ ह्या मैदानामध्ये आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. रायटम ओरचा मारा. आता मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली ती. फुल्यांचा चेंडू होता. निश्चित चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. चेंडू पण बॅट आपण थोडीशी विभक्त पाहिली होती. लाईनअप करू शकला नव्हता. चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू आपण पाहिला होता. वेगवान चेंडू होता. बीट झाला होता फलंदाज संकेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पंकज. आता मात्र चेंडूवर अतिशय चांगला फटका. डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतोय. 1 बॉल एका टप्प्याने चेंडू वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ याच्यामध्ये सरळ सी मार्चच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक चौकार येतोय. क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका, सुरक्षित फटका आपण पाहतोय चौकार. चौकारानं अकाउंट ओपन होतं. संकेताचं चौकारानं खातं उघड होतं. संघाचं धावसंख्या होते बिनबाद 4.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज आणि ह्या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, षटकार. अतिशय प्रतिम उत्कृष्ट पुन्हा एकदा अगेन्स्ट फटका आणि निश्चितच फलंदाज संकेताच्या बॅटमधून तो बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि हॅट्रिकचा तो निश्चितच 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार त्या फलंदाजाला. टीम गोरसई ए आणि निश्चित फलंदाज तुम्हाला एक सोहळा संदेश असेल. चालू सामन्यामधून प्रत्येक हॅट्रिकसाठी एक 555 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाणार. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर उमेश हरिश्चंद्र चौधरी यांच्याकडनं 2 षटकार मारल्यानंतर ऑन द हॅट्रिक साधतो का बघूया फलंदाज संकेत आणि 500 रुपयाचा मानकरी ठरतो का बघूया. षटकाने सांगा धावसंख्या झपाट्याने पुढे सगळी धावसंख्या होती ती 16. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका. चेंडू आणि बॅटमध्ये जबरदस्त रणकंडन, चेंडू आणि बॅटमध्ये जबरदस्त रणधुमाळी. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक गजटोळा, भीमटोला, वज्रटोला. धावसंख्या वधारते, सस्ते, नट्टे, फुकते, बारते. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह फटका. कालकेप्रमाणे फक्त चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. मित्र क्रिकेटमधून हे फार महत्त्वाचं असतं बघा. खराब चेंडूचा समाचार आणि योग्य त्या चेंडूचा सन्मान. 2 धावा सांगा धावसंख्या पुढे सगळं धावसंख्या होती ती 20. धावसंख्या 18, विजयाचं लक्ष 55 धावांचा. एक पहिल्या षटकारामधून दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. धावसंख्या बिनबाद 18. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं, गोलंदाजी दुसरा संपतोय. संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड गोलंदाज मोहित. मोहित आता मात्र खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, स्वैर मारा आपण पाहतोय. आउट ऑफ ऑफस्टम. ऑफस्टमच्या थोडासा बाहेरचा चेंडू तर पंच वाईटची खून करते का बंदार दाबणी सांगत धावसंख्या होती ती 19. मोहित याचा पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडू ऑन साईडला खेळला जातं. एका टप्प्याने चेंडू मात्र जातोय मिडवी सीमेच्या बाहेर, चौकार. खराब चेंडू, उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं. हाफ टेकर पद्धतीचा चेंडू, फलंदाज थोडासा शपल चेंडू, सुंदर पुलचा फटका आणि एका टप्प्याने चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार चौकार येतोय. डेड बॉलचा इशारा तो पंचांकडनं. संख्या धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होते ती 23. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय मोहित याच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला खेळला जातो, चेंडू डीपमध्ये जातोय. मोंटू सिंग प्लंबर यांच्याकडनं एक सुवर्ण संधी आहे चालू सामन्यातील, खास करून गोरसी संघाला. फलंदाज तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आपण चौकार किंवा षटकारांची अटॅक असतात त्यांच्याकडे 1111 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाणार आहे. त्याचबरोबर आपण चौकार किंवा षटकारांची अटॅक साधता तर या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आणि त्याचबरोबर गोरसी संघाचे पॅकर उमेश हरिश्चंद्र चौधरी यांच्याकडनं 1111 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि मित्र, ग्रामपंचायत पिंपळनेर ठाकरदपाडा यांची जी पिण्याच्या पाण्याची टाकी आहे त्या टाकीवर आमच्या धर्मराजा चषकाचं लोगो आहे. त्या लोगोला चेंडू डायरेक्ट जाऊन जर हिट झाला तर रमेश चलवादी यांच्याकडनं 3,333 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. ₹3,396 त्यांच्याकडनं दिले जाणार आहेत. ओम साई प्लंबिंगचे प्रोप्रायटर मोंटू सिंग यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. $3,696. ओके. बोल धावा. धावसंख्या 24. हॅलो, हां नमस्कार. काय बघतो की विचारतो त्याला मी शेत. हॅलो, आजच विचारतो त्याला मी. हो हो चालेल की तुझ्यासाठी विचारतो, 100% विचारतो. बस चालेल चालेल चालेल. हो हो नक्की 100%. नाही आजच ट्राय करतो. बस बघता जमला तर एक फक्त विजिट देऊन घ्या. विजिट देन तुमच्या कार्यक्रमाला. अरे इथं आपले पारेव आहे ना ते धर्मराजाचे आमचा तुमच्याच बाजूला ठाकरे पारेव. हो बघता 100% तुझ्यासाठी प्रयत्न शेत. हो हो नक्की. हो इथंच आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, चेंडूवर फ्लिक काढण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता. निर्धाव चेंडूची संख्या धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 2 आपण प्रगती पाहता परत. धावसंख्या आहे ती 24. विजयाचं लक्ष 55 धावांचं. धर्मराजा चषक 2021चा लोगो आपण पाण्याच्या टाकीवर पाहतोय. त्या ठिकाणी मित्रो एखादा जाऊन चेंडू डायरेक्ट हिट होतोय तर रमेश चिलवार यांच्याकडनं 3,696 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्याचबरोबर ओम साई प्लंबिंगचे प्रोप्रायटर मोंटू सिंग यांच्याकडनं 2,222 रुपयाचा रोख पारितोषिक हॅट्रिकसाठी जाहीर झालेलं आहे. उमेश चौधरी यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 1,111 रुपये. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका फसतोय. ऑन साईडला अतिशय प्रतिम उत्कृष्टरित्या झेल कलेक्ट केला जातोय. पारी समाप्त होते या ठिकाणी. फलंदाज केतन याची. निश्चित मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय वरालदी स्पोर्ट्स ताडाली आयोजित धर्मचषक 2021 या स्पर्धेचा आगास आणि या स्पर्धेसाठी तन मन धन जनाला अर्पित केलेलं आहे. एक दानशूर असं व्यक्तिमत्व या व्यासपीठावर मंचावर संतोष हेंदर चौधरी यांच्यासाठी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम या स्पर्धेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मान्य श्री संतोष हेंदर चौधरी यांच्यासाठी शुभ आगमन झाले. मात्र त्या मान्यवरांना विनंती आपण पुढे येऊन बसायचं आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन हरेश येतोय. मित्र या स्पर्धेसाठी खास करून
सुजाता स्पोर्ट्स पिंपलास संघाचे ओनर मालक करता धरता मान्य श्री श्याम घरत यांच्याकडनं पूर्ण इव्हेंटला आणि धर्माच्या शिकाल त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट करण्यात आले. धन्यवाद श्याम घरत. एक क्रिकेटच्या स्कीमचे अत्यंत उत्तम क्रिकेटर आहेत आणि खास करून आपल्या एक संघाचे ओनर आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून मित्र आपण भिवंडी तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा नेहमीच पाहत असतोय. श्याम घरत सुजाता पिंपलास या संघाचे सर्व आहेत आणि त्यांनी या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद श्यामजी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. महेश या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पाटका बिग हिट लॉंग अवे चेंडू जातोय सीमारशा बाहेर. षटकार भिवंडी शहरा चौधरी आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आपण जर कुठं प्रेक्षामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानाचे जगनजी चौधरी पुन्हा एकदा गोलंदाज आणि या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर असा स्क्वायर कटचा फाटका चेंडू जातोय थर्डमॅन सीमार्शकडा. आउट फिल्म आपण पाहतो अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. मिळतील 2 धावा. 2 धावांनी संख्या धावसंख्या 2ने पुढे सकते धावसंख्या होती ती 33. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मात्र फसतोय. आउट प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. वेल प्रसंगी धावून जातो गावाच्या
चेंडू आपण पाहिलं होतं हलक्यात म्हणजे फक्त चेंडू थोडंसं पुश केलं होतं. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. 2 क्षेत्र फलंदामधून मात्र थोडंसं टाईम आपण पाहतोय. संपर्क व्यवस्थित साधला जात नाही आहे, कॉलिंग व्यवस्थित साधलं जात नाही आहे आणि या अनुषंगाने मात्र नॉनस्टॉप फलंदाज धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. फलंदाज बाद होतोय. नगरसेवक आला. नेक्स्ट न्यू बॅट्समन अमोल येतोय. पहिली धाव ती वेगाने प्राप्त झाली होती, मात्र दुसऱ्या धावेचा मग आवडता आला आणि दुसऱ्या धाव घेण्यासाठी कुठल्या प्रकारचं कॉलिंग झालं नव्हतं. धाव घेण्यासाठी कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. एस नो वेट या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात आणि अनुषंगानं या गोष्टींचं कुठेतरी उल्लंघन झालं होतं आणि फलस्वरूप मात्र फलंदाज सिद्धार्थ याला मैदान सोडावं लागलं होतं. एक धावांनी सगळ्यात धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडूपासून बॅट आपण थोडीशी विभक्त पाहिली होती. लाईनअप करू शकलो, चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता आता येणाऱ्या 12 चेंडूमधून विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. क्रिकेट फेस्टिवल 2021 या स्पर्धेचं अतिशय सुरेख आणि सुंदर आपण आयोजन पाहतो. धर्मचषक 2021 मान्यश्री निलेश चौधरी यांची देण आपण पाहतोय. भिवंडी तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. या स्पर्धेचे प्रणेते मान्यश्री उमेश हरिश्चंद्र चौधरी आणि त्याचबरोबर किरणजी पाटील. या स्पर्धेसाठी अपार कष्ट, अपार मेहनत वरालदेवी स्पोर्ट्स अँड अदर्स टीम आज निश्चित मित्र भिवंडीकरांसाठी एक आनंदाची पर्वणी आपण पाहतोय. कारण की भिवंडीतील नामांकित असं व्यक्तिमत्व मान्य सुरेशजी म्हात्रे बाळ्यामामा, एक भिवंडी ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांना आपण ओळखतो, त्यांचे सुपुत्र त्यांचे चिरंजीव सुमित म्हात्रे यांचा जो वाढदिवस आहे आणि निश्चितच आज खास करून धर्मचषकाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या ऑल दी बेस्ट शुभेच्छा दिल्या जातात. त्याचबरोबर त्यांचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन या ठिकाणी आज केलं जाणार आहे. सुमितजी म्हात्रे एक भिवंडीतील युवा नेतृत्व आपण पाहतो आणि गुंदीगावचे सुपुत्र असून विद्यमान उपसरपंच आहेत. आणि थोड्याच वेळात मला वाटतं त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. बारा चेंडू 20 धावा. गोलंदाज या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन द घेण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. येणारे 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. आणि ह्या असं दरम्यान मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध उद्योगपती साईनाथ भाऊ पवार यांचे सुपुत्र चिरंजीव आणि निश्चितच लेदर क्रिकेटचे एक नामांकित खेळाडू विराज साईनाथ पवार यांसाठी शुभ आगमन झालेलं. वेलकम विराज, तुझ्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. एक लेदर क्रिकेटमधील अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे विराज. वेलकम.
वेलकम वेलकम. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतो. षटकार संघात धावसंख्या 7 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होते ती 42. विजयाचं लक्ष्य आहे 55 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही विजयापासून फक्त आणि फक्त 13 धावा दूर आहे. एक चांगला फटका, उत्तम फटका आणि सर्वात महत्त्वाचं या फटक्यामध्ये आपण टायमिंग आणि ताकद पाहिली होती आणि योग्य ते वेळी एक चांगला फटका. रुबाबदार ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष आणि नुकताच ज्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटामध्ये आपण साजरा केला, गोळ्याभाई यांसाठी एक शुभ आगमन झालं. वेलकम गोळ्याभाई, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर. आजचे भोजनदाते ज्यांच्याकडनं आज कार्यालयाचं जेवण आपण पाहिलं होतं, दर्शन चौगुले. सर्वांची एक जेवणाची उत्तम सोय झाली होती दर्शन चौधरी यांच्याकडनं. पंचांचा वाईटचा इशारा, 1 धावेचा निर्बाळा. धावसंख्या 1 धावेने पुढे सरते. धावसंख्या होते ती 43. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. फुल्यांचा चेंडू ऑन साईडला केला जातोय. चेंडू डीपला जातोय. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने संघ धावसंख्या 1 धावेने पुढे सकते. धावसंख्या होती ती 44. आठ चेंडू आणि 11 धावा. या ठिकाणी मात्र चेंडू बिगडी घेण्याचा प्रयत्न, निश्चित चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला होता. आउटसाईड एज घेऊन चेंडू एसटीच्या मागे गेला होता, मात्र एसटी रखेल चेंडू गॅदर करता आला नाही आहे, कलेक्ट करता आला नाही आहे. जीवदान मिळते फलंदाजाला, धाव मिळते संघाला. धावसंख्या 1 धावाने पुढे सकते ती 45. आता विजयापासून फक्त आणि फक्त 10 धावा दूर आहे. 7 चेंडूंचा खेळ शेष आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. धर्मराज मंडळाचा तर सामन्यामध्ये थोडंसं चुरस आणि रंगत आपण पाहतोय. पुन्हा एकदा सामना दोन्ही स्थितीमध्ये पाहतोय. सामना समान पाहतोय. त्या सामन्याचं पिक्चर आता मात्र क्लिअर नाही आहे, कुठला संघ विजय संपादित, कारण की विजयापासून अजूनही 10 धावा दूर आहे. शेवटचे 7 चेंडू शेष आहेत. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक असेल तर गोलंदाज तुम्हाला 10 धावा रोखायचे आहेत. या अगेन्स्ट सामन्यामध्ये विजय संपादित करायचे आहे तर फलंदाज तुम्हाला 10 धावा करायचे आहेत. तर बघूया काय घडतं, काय बिघडतं आहे. एक चांगला सामना, प्रेक्षकांच्या मनाच्या हृदयाचे टोके घेणारा सामना आपण पाहतोय. सामन्यामध्ये ट्विस्ट चुरस रंगत आपण पाहतोय. 6 चेंडू 10 धावा.
ऑर्गनाईज कमिटी यानंतरचा सामना कोणाचा आहे? विलास स्मृती वडवली बी विपक्ष MCC वडवली या दोन संघांमधून पुढील सामना असेल. चला दोन्ही संघाच्या संघाने आपण लगेच नाणेफेसाठी यायचं आहे. प्रेक्षकांमधून जर कोणाला बाईकची चावी या ठिकाणी सापडली असेल तर प्लीज आपण ती जमा करायची आमच्याकडं. वेलकम 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 वेलकम. मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत पिंपळनेरचे सन्माननीय सदस्य मान्य श्री कपिल एनकर ह्या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. आणि निश्चित आपण जो ड्रेस कोड पाहता एक कलरफुल T-शर्ट ज्यांच्या माध्यमात आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे असं दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. कपिलजी एनकर या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे आणि विजयापासून अजूनही 10 धावा दूर आहे. सामन्याचं पिक्चर अजूनही क्लिअर नाही आहे. बघा कुठला संघ विजय संपादित करतोय. स्वर्गीय विलास स्मृती वडवली बी विपक्ष MCC वडवली या दोन संघांमधून पुढील सामना असेल. चला दोन्ही संघाच्या संघाने आपण लगेच नाणेफेसाठी यायचं आहे. ऑन साईडला चेंडूला खेळला जातो. चेंडू डीपमध्ये येतो. एक धाव अर्जित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आहे. एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे सकते. आता विजयापासून 9 धावा दूर आहे. हरिचंद कंपनी फॅम टीम आपण पाहतोय गोरसई A आणि त्याचबरोबर अनर 11 कारिवली अर्णव 11 कारिवली दोन संघांमध्ये रंगतो. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सामना. अति तटीचा रंगतदार चुरशीचा सामना. प्रेक्षकांच्या मनाच्या हृदयाचे ठोके घेणारा सामना. अगेन्स्ट गोलंदाज. आता मात्र टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिलं होतं. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. पंचायत समांतर धाव मिळते. वंतर धावसंख्या 1ने पुढे सकते. विजयापासून अजूनही 8 धावा दूर आहे. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. 5 गेंदे शेष आहे और 8 रनों की ज़रूरत है. वेलकम विजय पाटील. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची पॅक. एक्सप्रेस डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. आता मात्र 4 चेंडू 8 धावा. एवन जोडी. नितीनजी भोईर वेलकम. विजयजी पाटील वेलकम. 4 चेंडू 8 धावा. गोलंदाज आपल्यामध्ये फॉलोअप थ्रोमध्ये थोडंसं चुकतोय. कुठेतरी पंचांकडे डेड बॉलचा इशारा आहे. तो येणाऱ्या 4 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. सामना एक दोन स्थितीमध्ये पाहतो. 50-50मध्ये पाहतो. सामन्याचा पिक्चर अजूनही क्लिअर नाही आहे. कुठला संघ या सामन्यावर विजय संपादित करेल? कारिवली की गोरसई? गोरसई की कारिवली? अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू. वेगवान चेंडू. पुन्हा एकदा बीट होते फलंदाज. आता मात्र थोडंसं डोकेदुखी निश्चित वाढली असेल गोरसिया संघाची. कारण येणाऱ्या 3 चेंडूमधून विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. आता काही होऊ शकतं. सामन्यामध्ये एक पलटवार करताना कारिवली संघ आपण पाहतोय. 3 चेंडू 8 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. ड्रेसिंग कंपल्सरी आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. आणि या ठिकाणी मात्र चेंडू लागल्यामुळे फक्त थोडंसं ड्राईव्ह केलं जात आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातो आहे. आउटफील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावाने येणारे आता 2 चेंडूमधून विजयासाठी तब्बल 7 धावांची गरज आहे.
2 चेंडू 7 धावा. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रतीक आपण पाहिला आज कारगिल संघाच्या माध्यमातून 55 धावा करायचे होते विजयासाठी. आणि या चेंडूवर मोठा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. खराब चेंडू, उत्तम फटका, जसं प्रश्न तसं उत्तर. सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार. आता मात्र गोरसी संघ कमबॅक करतोय. परिपूर्ण 4 झालेले आहे. विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे. 2 चेंडू 7 धावा असताना एक खराब चेंडूची फेक आपण पाहिली. फुल लेनचा चेंडू टाकला होता. चेंडूला अप्रतिम उत्कृष्टरित्या भिरकावून दिलं होतं. चेंडू जातोय वाईट ऑफ लॉंग ऑन सीमरच्या बाहेर. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे. हरिचंद कंपनी फॅम टीम निश्चित थोडंसं मिस्किल असं आपण पाहतो. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर राजेश चौधरी यांच्या चेहऱ्यावर कुठं संघ थोडंसं विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. चेसिंग कंपल्सरी आहे. 1 चेंडू 1 धाव. आता मला निश्चितच शेजारी वाढले असतील. चला प्लीज आपण वेल कमी घ्या. येणारा 1 चेंडू आणि विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे. हरिश्चंद्र अँड कंपनी गोरसई ए आ संघ. 1 गेन आणि चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. आणि ह्याच बरोबर या स्पर्धेमधून मात्र आव्हान संपुष्टात येत आहे. ते कारिवली या संघाचा हडलाक. अर्णव कारिवली या संघ इकडे मात्र पराभूत होतो. हॅडलॉक. अंतिम षटकामध्ये असं वाटलं की कारिवली संघ थोडासा कमबॅक करतो की काय. अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी 4 चेंडू आपण पाहिली होती. मात्र येणाऱ्या 2 चेंडूमधून एक खराब गोलंदाजी झाली आणि तेच एकमेव कारण आपण पाहिलं होतं. गोरसी संघ या ठिकाणी विजय संपादित करतोय. वेलकम मुरलीधर केने, माजी सरपंच ग्रामपंचायत गोरसई, आपल्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. चला टॉच आहे ना तो विराज करेल. टॉच आहे ना विराज. विराज ग्रुप, विराजच्या ग्रुपची सगळी चिलर पार्टी गेली. कारिवली संघाचा संगणक आपण थोडंसं आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. कारिवली या संघाचा संगणक आपण आयोजन कमिटीशी थोडासा संपर्क साधायचा आहे. चला पुढील नाणेपिसाडे आपण जातोय. विराज ग्रुप आपण टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. विराज ग्रुप आपण टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिले जाणार आहे आणि त्याचबरोबर टॉची केले जाणार आहे. भिवंडीतील सुप्रसिद्ध उद्योजक मान्य श्री साईनाथ भाऊ पवार यांचे सुपुत्र विराज, त्याचबरोबर त्यांचा ग्रुप. प्रथम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिले जाणारे मानकरी संकेत आपण याचे संकेत हरिश्चंद्र अँड कंपनी गोरसई ए या संघाचा संकेत आपण स्टेजवर यायचा आहे. त्याचबरोबर टॉसबॉक्समध्ये येण्यासाठी मी आमंत्रित करतो गोळ्याभाऊ, आपण यायचं आहे. गोळ्याबाई, त्याचबरोबर कपिलजी अँकर, आपण यायचं आहे. उपस्थित मान्यवरांच्या